हॅलो, गुड मॉर्निंग. आणि आज आहे स्पेशल, ते आहे फिश थाली बनवायचा प्लॅन आहे. तर मग मी तुम्हाला इथे दाखवते मी इथे फिश कशाप्रकारे आम्ही बनवतो. तर मग इथे मी आता फिश मार्केटमधून आम्ही फिश आणले आहेत आणि सर्वात आधी फिश मॅरिनेट करून ठेवणार आहे आणि नंतर मग तुम्हाला मी दाखवतच जाईन मी कशाप्रकारे फिश बनवते. ती सर्वात आधी मी फिश सर्व घेतले आहेत ते छानपैकी वॉश करून घेणार आहे. आणि मी ती लोक ॲक्च्युली इकडे फिश मार्केटमध्ये सगळं वॉश करून देतात, पण तरी पण घरी आल्यावरती आपण छान थोडं सॉल्ट हे ते टाकून धुवून घेतो. म्हणजे आपल्याला आपण इंडियामध्ये जसं प्रकारे वॉश करतो तशा प्रकारे सवय बघून बघून आपल्याला सवय झालेली असते. तर सेम तशा प्रकारे सर्वात आधी मीठ सॉल्टनी पूर्ण फिश वॉश करून घेणार आहे आणि नंतर 2 वेळा छान पाण्याने धुवून घ्यायचं. आणि नंतर इथे मी आता घेतला आहे टॅमरेंट पूर्ण फिशला मॅरिनेट करून ठेवायचं. जर चिंच नसेल तर मग तुम्ही ह्याच्यामध्ये लिंबू पण स्क्वीज करू शकता किंवा कोकम असेल तर कोकम पण पाण्यामध्ये भिजवून तुम्ही कोकम पण लावू शकता, पण मी इथे मोस्टली टॅमरेंट यूज करते. नंतर हळद, तिखट, मीठ हे सर्व एकत्र लावून त्याला मॅरिनेट करून ठेवून देते. मोस्टली मी फिश सर्वात आधी मॅरिनेट करते आणि फ्राय ही मी सर्वात शेवटला करते, कारण तेवढं पण पूर्ण त्याला मसाला मॅरिनेट होऊन जातो. तर आता मी फिश इथे ठेवून दिले आहे मॅरिनेट करून आणि मी इथे आता कणिक मळायला घेते. कणिक मळून झालं की कणिक पण मी एका साईडला ठेवून देणार आहे. तर मग तोपर्यंत आपलं पीठ पण सॉफ्ट होऊन जातं. आणि मी आता इथे दाखवते मी फिशची करी बनवणार आहे. फिश करी मालवणी स्टाईलप्रमाणे आहे थोडी. तर इथे मी घेतलं आहे ओलं खोबरं. 1 वाटी ओलं खोबरं घ्यायचं, हाफ ऑनियन घ्यायचा आणि 3-4 गार्लिक म्हणजे लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या. हे तिन्ही पण मी आता एकत्र, काही भाजायचं नाही. हा वाटण फक्त निवळ असंच मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं, काही भाजायचं नाही आहे. इथे आहे 1 टीस्पून धने, 1 टीस्पून जिरं आणि थोडीशी बडीशोप. आणि हे सर्व आता ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे हळद. 1 टीस्पून हळद ॲड करायची आणि 7 ते 8 अशी काश्मीरी मिरची घेतली आहे ते ॲड करायचं. पाणी ॲड करून फक्त ग्राइंड करायचं. ग्राइंडिंग करताना थोडं चेक करत जायचं की खोबरं आणि मिरची हे छान बारीक झालेलं आहे का नाही, कारण पूर्ण आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे. आता इथे आपण फिश करी करायला घेऊया. तर कंटेनरमध्ये मी इथे पॉटमध्ये ॲड केलं आहे तेल, लसूण, 3-4 लसूण चॉप करून घेतले आहेत आणि कढीपत्ता छान भाजून घ्यायचं. लसूण आणि कढीपत्ता छान एकत्र लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. आणि नंतर जे आपण वाटण बारीक केलं आहे खोबऱ्याचं ते वाटण ह्याच्यामध्ये ॲड करूया आणि तेल सुटेपर्यंत छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. वाटणला जर तेल सुटायला लागल्यावरती थोडं गरम पाणी ॲड करून घेऊया आणि थोडंसं नंतर गरम पाणी टाकल्यानंतर फिश ॲड करूया. आणि करीला उकळी आल्यानंतर मग आपली करी रेडी झाली आहे. मग गॅस ऑफ करून घेऊया. आता इथे जे कणिक मळलं होतं त्याच्या मी इथे चपात्या करून घेणार आहे. आता चपात्या झाल्यावरती मी इथे घेतलं आहे फिश फ्राय करायला. सर्वात लास्टला मी फिश फ्राय करते, कारण गरम गरम फिश फ्राय आणि चपाती खायला खूपच मस्त वाटतं. तर मग आता मी इथे फ्रायसाठी मी घेतलं आहे रवा आणि तांदळाचं पीठ. आणि जे आपण मॅरिनेशनला मसाले यूज केले तेच मसाले आहेत, लाल तिखट, हळद आणि मीठ. तर मग तांदळाचं पीठ आणि रवा एकत्रच मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि फिशला दोन्ही बाजूनी ह्या मसाल्याची कोटिंग लावायची आहे. रवा आणि तांदळाचं पीठनी रव्याने थोडं क्रिस्पीनेस येतं आणि तांदळाच्या पिठाने मसाला छान चिटकून राहतो, म्हणून एकत्र मिक्स करून घ्यायचं. आणि मी या पॅनमध्ये ऑइल ॲड केलं आहे. ऑइलमध्ये मी लसूण टाकते, कारण लसूणनी थोडंसं फिशला टेस्ट येते.
आणि छानपैकी हे दोन्ही बाजूनी फिश छान भाजून घ्यायचे क्रिस्पी होईपर्यंत. आणि नंतर तुम्हाला दिसत असेल छान असे फिश फ्राय झालेले आहेत आणि चपाती आणि भाताबरोबर खाऊया. तुम्हाला माझी ही फिश थाली कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ट्राय करा आणि लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.